राज्यातल्या महायुतीच्या विशेषतः भाजपच्या अपयशी कामगिरीचं दिल्लीत मंथन झालं। राज्यात भाजपच्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासोबत राज्यातल्या नेतृत्वाला कानपिचक्या देण्याचं कामही दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वानं केलं। दिल्लीत नेमकं काय घडलं पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून। महाराष्ट्र भाजपला महाशक्तीची समज। लोकसभेतल्या सुमार कामगिरीवरून कान टोचणी। महाराष्ट्रात 40+ नारा देणाऱ्या भाजपला 2 आकडी संख्याही गाठता आलेली नाहीये। लोकसभेतल्या याच सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये अमित शहा आणि जे पी नड्डा या दोघांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांची शाळा घेण्यात आली। पुन्हा एकाच व्यक्तीवर पक्ष अवलंबून राहणार नाही असं फरमान देताना विकेंद्रीकरणाचे संकेतही दिले। लोकसभेची झालेली चूक विधानसभेत होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींनी काय सूचना दिल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणताही समन्वय नाही। सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारा। पक्ष एका व्यक्तीवर अवलंबून नसेल। कोर कमिटी एकत्रितपणे पक्ष चालवेल। सर्वच नेत्यांना सक्रिय व्हावं लागेल। आत्तापासून विधानसभा तयारीला लागा। उमेदवार तयार करा। नुकत्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा ही करण्यात आली। महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केलाय। आता लवकरच घटक पक्षांसोबत देखील चर्चा करून आणि अत्यंत मजबूतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल या संदर्भातली सगळी कारवाई ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रासाठी ठरवलेल्या धोरणामुळे आता नेत्यांना विभागनिहाय जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मराठवाड्यातून पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे, विदर्भातून सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे, पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील, उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास, तसंच गिरीश महाजन, कोकणात नारायण राणे, मुंबईतून विनोद तावडे, आशिष शेलार, पियुष गोयल या नेत्यांना विभागनिहाय नेतृत्वाची संधी आहे। लोकसभा निवडणुकांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली। यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी तुर्तास फडणवीसांच्या खांद्यावरचा उपमुख्यमंत्री पदाचा भार कायम असणार आहे। बदलाव होगा सर, प्रदेश अध्यक्ष हो या और कोई बदलाव नहीं है। फिर एक बार एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है। किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं। दिल्लीतल्या कोर कमिटी बैठकीत राज्यातल्या समन्वयाच्या अभावावर चर्चा झाली। समन्वयाच्या अभावावर दिल्लीश्वरांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आता समोर येते। स्थानिक मुद्दे खोडून काढण्यात भाजप नेत्यांना अपयश का आलं असा सवाल केंद्रीय नेत्यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना केला। विरोधकांचा नरेटिव्ह खोडण्यात महायुती अपयशी ठरली अशी कबुली या बैठकीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिली। कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये जे आम्ही 0.03% 0.30% म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मताने मागे राहिलो त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत त्याचं आम्ही विचारविनिमय आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केला। जे कमी मतं आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे। एकीकडे भाजप नेत्यांना दिल्लीश्वरांनी खडे बोल सुनावले। असं असतानाच राज्यात विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे। 5-6 इंजिनवालं त्यांचं महायुती आहे। त्याच्यामुळे ते किती म्हटले जागा जिंकण्यात 200 पावणे 200 नको, त्यांनी साधारण 350 जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये। नरेंद्र मोदींचा 400 पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही, तो त्यांनी महाराष्ट्रात 400 पार करावा।
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर फडणवीसांचा राजीनामा स्वीकारणं टाळत केंद्रीय नेतृत्वाने सेफ गेम खेळलाय. मात्र त्याचवेळी राज्यातल्या नेतृत्वाचे कान टोचत योग्य तो संदेशही दिलाय. पक्षात एकदिलानं पुढे जाणं आणि महायुतीची मोठही सांभाळून विधानसभेला तोंड देण्याचं मोठं आव्हान राज्यातल्या भाजप नेतृत्वापुढे आहे. त्याला महाराष्ट्र भाजप कसं तोंड देतं याचीच उत्सुकता आहे. सुशांत सावंतसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.